आनंदात असं की मी मराठी कम्युनिटी सोडतो. हा, मी मराठी कम्युनिटी सोडणार ते फिक्स आहे भावांनो. त्याच्या मागे कारण बरोबर तुम्ही थोडं का सांगतो भाई. मी खूप कष्ट केले असतील व्हिडिओ बनवायसाठी. मी जो डायरेक्ट स्कॅम नसेल ना भाई, मी तू सगळ्यांना डोळ्यासमोर आणला, सगळं सांगितलं, काही विषय फार खोल डिटेल, प्रत्येक डिटेल सांगितले भाई. असा स्कॅम राहतो, असं होत राहतं, म्हणजे सगळ्यांना आपलं मानलं, सगळ्यांनी मग फुल ठासली. तर भाई मी फक्त 3 व्हिडिओ टाकले असेल प्रोफेसर व्हायचे, तिथूनच मला डायरेक्ट नाही का, हा म्हणजे डायरेक्ट मराठी कम्युनिटीच्या लायकीच नाही असं तुम्ही सगळ्यांनी ठरवून दिलं. एवढ्याच मराठी कम्युनिटी मला दाखवून दिलं की तू मराठी कम्युनिटी थांबू नाही शकत भाई. तर काय चुकलं होतं भाई, फक्त मला एक सांगायचं होतं की तुम्हाला माझे 3 व्हिडिओ प्रोफेसर व्हायचे दिसले, काय अडचण नाही, पण त्याच्या मागं का टाकले हे कधी कोणाला दिसलंच नाही. माझ्यावर कॉपीराईट मारली गेली माझ्या आयडीला भाई. खूप साऱ्या गोष्टी, मला पैशाची डिमांड केली, मी पैसे माझ्या खिशात न द्यायचे का भाई. आणि साधी सुधी डिमांड नाही, 10च्या पुढं तर माझ्या अकाउंटला भाई असं 10,000 तर असे बोलतात भाई लोक. काही जर केलं ना आयडीला 10,000 20,000 असे बोलतात ना, त्यांना म्हणजे मी असं बाप जायचे अवलाद वाटतं. मला त्याच्यासाठी फक्त एकच पर्याय वाटला, कारण की भाई मी एक गरीब घरातला आहे. फक्त मला वाटलं की प्रोफेसर वर, ते पण माझा चेहरा, मी आता प्रत्येक जागी चेहरा दाखवून स्कॅम होत नाही. मी माझा चेहरा दाखवला, तुम्हाला स्पष्ट सांगितलं अशा अशा ॲप आहे. कधी कधी डायरेक्ट सांगितलं हा ही ॲप फेक आहे, तुम्हाला वाटली तर डाउनलोड करा. तर एवढं करून पण मला हेट भेटलं. तर बस भाई, मला एवढं तर कळलं, एका व्हिडिओ मागं चांगलं जर केलं ना तर सपोर्ट थोडा भेटतो, पण एक जर कृत्य थोडं वाईट केलं ना, तुम्हाला अख्खं जग विरोधात राहतं. तर रामकृष्ण आहे.